नमस्कार मित्रांनो, राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला डेली एक मेसेज देणार. तर आजचा मेसेज आहे, काय झालं, कंटाळलंस, त्रास होतोय म्हणून हे सगळं सोडून कुठंतरी लांब निघून जावं असं वाटतंय. हाच विचार सुरू आहे ना? अरे, अतिविचार आणि भूतकाळात अडकून पडणं हा तुझा सर्वात मोठा दुर्गुण आहे. यापुढे ही समस्या तुला सतावणार नाही. तर आता शांतपणे समजून ऐक. अरे वेड्या, या संसाररूपी जीवनात तुला साक्षात मानवाचा जन्म प्राप्त झालाय. हे तुझे अहोभाग्य नाही का? हा जन्म मिळवण्यासाठी प्रत्येक आत्म्याला प्रचंड झगडावं लागतं रे. तुझी समस्या काय आहे माहिती आहे काय? तुझी समस्या ही आहे की प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक तू विचार करत राहतोस आणि उगाच संभ्रमात पडतोस. अरे, भूतकाळ ज्याच्या नावातच भूत आहे, ते घडलेल्या वाईट प्रसंगासह इथेच सोडलं पाहिजे. नाहीतर याच भूतकाळातला भूत तुझ्या मानगुटीवर बसून तुझा वर्तमान बेचिराग करेल आणि तू आता तरी त्याच भूतकाळातल्या भूताला अतिमहत्त्व देतोस. हेच फसतोस. त्याने निव्वळ तुझा प्रत्येक सोनेरी दिवस जो आहे ना, तो वाया जातोय. असं नाही का रे वाटत तुला? अरे, जे होते, जे निमावणारे नव्हते, जे सोडून गेले, त्या आठवणी भूतकाळात जमा झाल्यात. म्हणून वर्तमानातल्या चांगल्या संधी ह्या कधीही गमावू नकोस. वर्तमानात राहा. चांगले विचार, चांगल्या व्यक्ती जर आयुष्यात येत असतील अथवा असतील तर त्यांचा स्वीकार कर, त्यांची काळजी घे. कारण मनाने साफ असणारे कलियुगात फारच कमी सापडतील. म्हणूनच मनातल्या भूतकाळाच्या व्यासना सोड आणि भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्नात राहा. जर माझे डेलीचे मेसेजेस तुम्हाला आवडत असतील तर अजून इतर लोकांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मदत करा. आणि माझा इंस्टा चॅनल पण आहे जिथं मी आर्टवर्क माझे शेअर करत असतो. तर त्या इंस्टाग्रामचं नाव आहे राम्स आर्ट वर्क. तर आता मी आंघोळ वगैरे करून रेडी होऊन आमच्या ब्रह्मलिंग मंदिरकडे निघत आहे. तर दर सोमवारी तिथं सकाळचं आरती होते. मी सकाळी लेट उठल्यामुळे म्हणजे मला आरतीला जायला मिळालं नाही. आणि नेक्स्ट मंडेला मी तुमच्यासोबत नक्की आरतीचे पण व्हिडिओ शेअर करेन. तर मग मंदिरला पाया वगैरे पडून आलो. त्याच्यानंतर नाश्ता करायला घेतलो. आज माझी फेवरेट भाजी होती वांगी.